TY BCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर एस.एन. पगार, अर्थशास्त्र विभाग प्रमुख. चालू शैक्षणिक वर्षात आपल्याला TY BCOMसाठी पेपर इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा पेपर मी शिकविणार आहे. विद्यार्थी मित्रो, या पेपरच्या संदर्भात असलेले सिलेबस माहीत करून घेणे गरजेचे आहे. टॉपिक 1 अंतर्गत 1.1 हे युनिट विचारात घेता बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन इकॉनॉमी ॲज ॲन इमर्जिंग इकॉनॉमी, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून तिची मूलभूत वैशिष्ट्ये या अंतर्गत आपल्याला अभ्यासायची आहेत. 1.2 अंतर्गत कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ डेव्हलप्ड इकॉनॉमीज विथ रिस्पेक्ट टू, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची विकसित अर्थव्यवस्थांशी आपल्याला तुलना करायची आहे व अशी तुलना खालील मुद्द्यांच्या अनुषंगाने करायची आहेत. ते मुद्दे असे: नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न, पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न, ॲग्रिकल्चर शेती, इंडस्ट्री उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र, अशा मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थांशी भारतीय अर्थव्यवस्थेची तुलना करायची आहे. तर टॉपिक 2 अंतर्गत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, म्हणजेच स्वातंत्र्योत्तर काळात कृषी क्षेत्राचा जो विकास घडून आलेला आहे त्या विकासाच्या संदर्भात या टॉपिक अंतर्गत पुढील युनिट आपल्याला अभ्यासायचे आहेत. 2.1 प्लेस ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी किंवा शेतीचे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थान आपल्याला अभ्यासायचे आहे. 2.2 कन्स्ट्रेंट इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट किंवा कृषी विकासातील अडथळे आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. 2.3 अंतर्गत रुरल इंडेप्टनेस कॉजेस अँड मेजर्स, म्हणजेच ग्रामीण कर्जबाजारीपणा, त्यामागची कारणे व असा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना या युनिट अंतर्गत आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. 2.4 अंतर्गत ॲग्रिकल्चरल मार्केटिंग किंवा कृषीमाल विपणन व्यवस्था, प्रॉब्लेम्स अँड मेजर्स, म्हणजेच कृषीमाल विपणनातील समस्या, त्यावरील उपाययोजना या अंतर्गत आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर 2.5 अंतर्गत प्राईस पॉलिसी, मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा MSP, म्हणजेच किंमत धोरण व प्रामुख्याने मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा किमान आधारभूत किंमत या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर टॉपिक 3 अंतर्गत इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन इंडिया सिन्स 1991 किंवा 1991 नंतर भारताच्या संदर्भात औद्योगिक विकास कसा घडून आला हे आपल्याला या टॉपिक अंतर्गत अभ्यासायचे आहे. त्यातील युनिट पुढीलप्रमाणे आहेत. 3.1 रोल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा औद्योगिकरणाची आर्थिक विकासातील भूमिका आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. 3.2 रोल ऑफ स्मॉल, मीडियम अँड लार्ज स्केल एंटरप्राइजेस, प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स, म्हणजेच लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योग संस्थांची भूमिका आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांची भवितव्य काय आहे याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर 3.3 अंतर्गत न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 किंवा 1991चे नवीन औद्योगिक धोरण आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि 3.4 युनिट अंतर्गत
इव्हॅल्युएशन ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 या धोरणाचे मूल्यमापन देखील आपल्याला करायचे आहे. तर टॉपिक क्रमांक 4मध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया सिन्स 1991, भारतात 1991 नंतर पायाभूत विकास कसा घडून आला याविषयी आपल्याला अध्ययन करायचे आहे. त्यात 4.1 रोल ऑफ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया किंवा भारताच्या आर्थिक विकासात पायाभूत विकासाची भूमिका नेमकी काय आहे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. 4.2 अंतर्गत प्रायव्हेट वर्सेस पब्लिक इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, पायाभूत विकासात खाजगी क्षेत्राविरुद्ध सार्वजनिक क्षेत्र यांची भूमिका आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. 4.3 अंतर्गत रोल ऑफ प्रायव्हेट सेक्टर इन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, पायाभूत विकासात खाजगी क्षेत्राची भूमिका नेमकी काय आहे त्याविषयी आपल्याला अध्ययन करायचे आहे. तर 4.4 अंतर्गत रोल ऑफ पब्लिक सेक्टर इन इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, म्हणजेच सार्वजनिक क्षेत्राची पायाभूत विकासात नेमकी भूमिका काय आहे ते आपल्याला या अंतर्गत अभ्यासायचे आहे. तर टर्म सेकंडसाठी टॉपिक क्रमांक 5 अंतर्गत आपल्याला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा मानवी साधनसंपत्तीचा विकास या अंतर्गत 5.1 अंतर्गत रोल ऑफ ह्युमन रिसोर्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, म्हणजेच भारतीय आर्थिक विकासात मानवी साधनसंपत्तीची भूमिका नेमकी काय आहे याविषयी आपल्याला अध्ययन करायचे आहे. तर 5.2 अंतर्गत कॉन्सेप्ट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, म्हणजेच मानवी विकास निर्देशांक, आपल्याला ही संकल्पना तपशिलात अभ्यासायची आहे. तर 5.3 अंतर्गत कॉन्सेप्ट ऑफ ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, म्हणजेच मानवी दारिद्र्य निर्देशांक, ही संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे. तर 5.4 अंतर्गत कॉन्सेप्ट ऑफ जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स, म्हणजेच स्त्री पुरुष विकास संदर्भातील निर्देशांक आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत किंवा यासच लिंग विकास निर्देशांक असेही म्हटले जाते. 5.5 अंतर्गत जेंडर एम्प्लॉयमेंट मेजर्स, म्हणजेच स्त्री पुरुष रोजगार संदर्भातील उपाययोजना संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर टॉपिक क्रमांक 6मध्ये ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड फॉरेन कॅपिटल, म्हणजेच जागतिक आर्थिक विकास आणि विदेशी भांडवल असा टॉपिक असून त्या अंतर्गत मीनिंग अँड चॅलेंजेस ऑफ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, याचा अर्थ असा की 6.1 या युनिट अंतर्गत आपल्याला उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संदर्भात कोणती आव्हाने आहेत ती माहिती करून घ्यायची आहेत. तर 6.2 अंतर्गत मीनिंग अँड रोल ऑफ फॉरेन कॅपिटल, याचा अर्थ विदेशी भांडवलाचा अर्थ, त्याची भूमिका आपल्याला अभ्यासायची आहे. तर 6.3 अंतर्गत नीड फॉर फॉरेन कॅपिटल, म्हणजेच विदेशी भांडवलाची गरज नेमकी काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर 6.4 अंतर्गत फॉर्म्स ऑफ फॉरेन कॅपिटल, म्हणजेच विदेशी भांडवलाचे कोणते प्रकार उदयास आलेले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर 6.5 अंतर्गत ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेन कॅपिटल, म्हणजेच विदेशी भांडवलाच्या संदर्भात फायदे आणि तोटे कोणते आहेत त्याचे आपल्याला अध्ययन करायचे आहे. तर टॉपिक 7 अंतर्गत फॉरेन ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट, म्हणजेच विदेश व्यापार आणि व्यवहार तोल असा टॉपिक असून त्या अंतर्गत म्हणजेच 7.1 अंतर्गत इम्पॉर्टन्स ऑफ फॉरेन ट्रेड इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, याचा अर्थ विदेशी व्यापाराचे आर्थिक विकासातील महत्त्व काय आहे
याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर 7.2 अंतर्गत कॉन्सेप्ट ऑफ बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजेच व्यापारतोल आणि व्यवहारतोलाची संकल्पना काय आहे याविषयी आपल्याला स्पष्टीकरण माहिती करून घ्यायची आहे. 7.3 अंतर्गत इंडियाज बॅलन्स ऑफ पेमेंट पोझिशन सिन्स 1991 म्हणजे 1991 पासून भारताच्या संदर्भात व्यवहारतोलाची स्थिती नेमकी काय आहे त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर 7.4 अंतर्गत कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपी किंवा भारतीय रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे काय ते आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर करंट अँड कॅपिटल अकाउंट म्हणजेच चालू खाते आणि भांडवली खात्याच्या संदर्भात ही परिवर्तनीयता नेमकी कशी आहे त्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर 7.5 अंतर्गत करंट एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी म्हणजेच सद्यस्थितीतील निर्यात आयात धोरण किंवा एक्झिम पॉलिसी कशी आहे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, टॉपिक 8 किंवा 8 अंतर्गत आपल्याला रिजनल अँड इंटरनॅशनल इकॉनॉमिक कोऑपरेशन इम्पॉर्टन्स ऑब्जेक्टिव्ज स्ट्रक्चर अँड फंक्शन्स माहिती करून घ्यायची आहेत. याचा अर्थ असा की प्रादेशिक पातळीवर आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याच्या संदर्भात नेमकी काय स्थिती आहे ती या टॉपिक अंतर्गत आपल्याला अभ्यासायची आहे. त्यात 8.1 सार्क म्हणजेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, 8.2 IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, 8.3 वर्ल्ड बँक किंवा इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट किंवा त्याचं संक्षिप्त रूप IBRD असे आहे. तर 8.4 अंतर्गत WTO किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार संघटना याविषयी आपल्याला तपशील अभ्यासायचा आहे. तर 8.5 अंतर्गत ब्रिक्स इंट्रोडक्शन अँड फंक्शन्स म्हणजेच ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका अशा देशां मिळून ब्रिक्स ही जी संघटना स्थापन झालेली आहे तिची ओळख आणि तिची कामे आपल्याला या युनिट अंतर्गत माहिती करून घ्यायची आहेत. विद्यार्थी मित्रो, पहिल्या सत्रासाठी 4 टॉपिक आणि दुसऱ्या सत्रासाठी 4 टॉपिक असे एकूण 8 टॉपिक आपल्याला वर्षभरात अभ्यासायचे आहेत. आपण या ठिकाणी हे सर्व सिलेबस लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप अधिक स्पष्ट होऊ शकते. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.